नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वास्तव संख्या या प्रकरणातील पुढील भाग पाहणार आहोत. सुरुवातीचा भाग यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेलच, आणि पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो अवश्य पहा. करणी. करणीला इंग्रजीमध्ये सर्ट्स असे म्हणतात. तर करणी म्हणजे काय ते आपण पाहूया. जर n ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या असेल, आता 1 पेक्षा मोठी म्हणजे या सर्व धनसंख्या असतील, म्हणजे n ची किंमत धनसंख्या असायला हवी आणि तीही 1 पेक्षा मोठी, आणि a या धन वास्तव संख्येचे n वे मूळ x ने दाखवले तर x चा n घात बरोबर a किंवा n वर्गमुळात a बरोबर x असे लिहितात. या चिन्हाला करणी चिन्ह असेही म्हणतात. जर a ही धनपरिमेय संख्या असेल आणि a चे n वे मूळ x ही अपरिमेय संख्या असेल तर x ही करणी आहे असे म्हणतात. अपरिमेय म्हणजे कशी, तर अपरिमेय मूळ संख्या. पहा, करणी म्हणजे काय पुन्हा एकदा ऐका. जर a ही धनपरिमेय संख्या आणि a चे n वे मूळ म्हणजेच x ही अपरिमेय संख्या, या ठिकाणी आपल्याला काय दिलेले आहे, तर n करणीस्थ a बरोबर x किंवा n वर्गमुळात a बरोबर x, यापैकी a ही धनपरिमेय संख्या आणि a चे n वे मूळ म्हणजेच x ही अपरिमेय संख्या असेल तर x ही करणी आहे असे म्हणतात. पहा, n करणी चिन्हात a ही करणी संख्या असेल तर या चिन्हाला करणी चिन्ह म्हणतात, आणि n या संख्येला त्या करणीची कोटी म्हणतात. म्हणजे या ठिकाणी या करणीची कोटी आहे n हे करणी चिन्ह आणि a ही करणीस्थ संख्या या ठिकाणी दिलेले आहे. a ला करणीस्थ संख्या असे म्हणतात. पहा, लक्षात आले का. n करणी चिन्हात a, यामधील n ला कोटी म्हणतात, a ला करणीस्थ संख्या म्हणतात आणि या चिन्हाला करणी चिन्ह असे म्हणतात. समजा a बरोबर 7 घेतले आणि n बरोबर 3 घेतले, म्हणजेच 3 करणी चिन्हात 7 या ठिकाणी दाखवलेले आहे. तर ही करणी आहे. याचे कारण 7चे तिसरे मूळ म्हणजेच घनमूळ, आणि 7चे घनमूळ आपल्याला काढता येत नाही, म्हणजेच घनमुळात 7 ही अपरिमेय संख्या आहे, म्हणून 3 करणी चिन्हात 7 ही करणी आहे. तुमच्या लक्षात आले असेलच करणी कशी ओळखायची. तर n वर्गमुळात a ही अपरिमेय संख्या असेल तर करणी आहे, आणि ती अपरिमेय संख्या नसेल तर ती करणी नाही. आपण दुसरे उदाहरण पाहू. a बरोबर 27 म्हणजेच करणीस्थ संख्या आहे 27, आणि n बरोबर 3 म्हणजे कोटी आहे 3. आता पहा, या ठिकाणी दिलेले आहे घनमुळात 27. 27 हा 3चा घन आहे. 3 गुणिले 3 गुणिले 3 केले तर 27 येतात, म्हणजे 27चे घनमूळ आले 3, आणि 3 ही परिमेय संख्या आहे. यापूर्वी तुम्ही परिमेय संख्या शिकलेले आहात. 3 ही अपरिमेय नाही, म्हणजेच ती परिमेय आहे, म्हणजेच घनमुळात 27 ही करणी नाही. करणीचे सोपे रूप. कधीकधी करणी संख्यांना सोपे रूप देता येते. आता या ठिकाणी उदाहरण दिलेले आहे. करणी चिन्हात 48 बरोबर, आता 48चे 2 अवयव घेतले, 16 गुणिले 3. आता हे अवयव कसे घेतलेत,
तर एका संख्येचे वर्गमूळ निघेल. या ठिकाणी n ची किंमत दिली नाही, तर n ची किंमत जेव्हा दिलेली नसते तेव्हा n बरोबर किंमत 2 असते. म्हणजेच वर्गमुळात 48 आहेत. 16 गुणिले 3. आता म्हणजेच काय, वर्गमुळात 16 गुणिले वर्गमुळात 3. तर 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. 16चे वर्गमूळ 4 म्हणजे 4 कर्णिस्थ 3. हे झाले करणीचे सोपे रूप. आपण दुसरे उदाहरण पाहू. कर्णिस्थ 98. या ठिकाणी सुद्धा यांची किंमत 2 आहे, म्हणजे करणीची कोटी 2 झाली. 98चे 2 अवयव घेतले. अवयव घेताना असे घ्यायचे, एका अवयवाचे वर्गमूळ निघेल. 49 गुणिले 2 म्हणजेच वर्गमुळात 49 गुणिले वर्गमुळात 2, आणि 49 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, म्हणून उत्तर आले 7 वर्गमुळात 2. तर वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 अशा काही करणी सोप्या रूपातील करणी आहेत. त्यांना आणखी सोपे रूप देता येत नाही. याचे कारण या अपरिमेय संख्या आहेत आणि त्या पूर्णवर्ग नाहीत. त्यामुळे हे करणीचे सोपे रूपच आहे. त्यामुळे अजून आपल्याला सोपे रूप देता येणार नाही. म्हणूनच 4 वर्गमुळात 3 किंवा 4 कर्णिस्थ 3, 7 कर्णिस्थ 2 या करणीचे हे सोपे रूप आहे. सजातीय करणी म्हणजे सिमिलर ऑर लाईक सर्ट्स. कर्णिस्थ 2 वजा 3 कर्णिस्थ 2, 4/5 कर्णिस्थ 2. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आले असेल, या सर्व उदाहरणामध्ये n ची किंमत 2 आहे, कारण प्रत्येक ठिकाणी हा -3 कर्णिस्थ संख्येच्या बाहेर आहे. 4/5 सुद्धा कर्णिस्थ संख्येच्या बाहेर आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी n ची किंमत दिलेली नाही. याचा अर्थ n बरोबर 2 ही किंमत आहे. या काही सजातीय करणी आहेत, म्हणजेच करणीची कोटी जर समान असेल तर त्या करणींना सजातीय करणी असे म्हणतात. कर्णिस्थ संख्याही समान आहे आणि कोटीही समान आहे. जर p आणि q या परिमेय संख्या असतील तर p कर्णिस्थ a आणि q कर्णिस्थ a या सजातीय करणी आहेत. लक्षात ठेवा, p आणि q ही कोटी नाही, तर p आणि q हे बाहेर सहगुणक आहेत. दोन्ही ठिकाणी कर्णिस्थ संख्या समान आहे आणि करणीची कोटी या ठिकाणी सुद्धा दिलेली नाही, म्हणजे n बरोबर 2 असेल. जेव्हा कोटी 2 असते तेव्हा ती दिली जात नाही. 2 करणी सजातीय असण्यासाठी त्यांची कोटी समान असावी लागते. तसेच कर्णिस्थ संख्याही समान असाव्या लागतात. करणींची तुलना. आपल्याला करणींची तुलना करायची आहे, म्हणजेच करणीमध्ये लहान मोठेपणा ठरवायचा आहे. या ठिकाणी 6 कर्णिस्थ 2 आणि 5 कर्णिस्थ 5 अशा 2 करणी दिलेल्या आहेत. इथे n ची किंमत दिलेली नाही, म्हणजे n बरोबर 2 आहेत. या ठिकाणीही n ची किंमत दिलेली नाही, म्हणजे n बरोबर 2 आहेत. जेव्हा करणीची कोटी समान असते तेव्हा करणींची तुलना करणे आपल्याला सोपे जाते, आणि कोटी समान नसेल तर ती आपल्याला समान करून घ्यावी लागते. तर 6 कर्णिस्थ 2 हेच आपल्याला असे लिहिता येईल. पहा, 6 कर्णिस्थ 2 बरोबर, आता हे वर्गमुळाचे चिन्ह आहे आणि 6 हे वर्गमुळाच्या चिन्हाच्या बाहेर आहे, म्हणजे त्याला वर्गमुळात ठेवले तर काय होईल, 6चा वर्ग होईल गुणिले 2. 6चा वर्ग 36, म्हणजेच 36 गुणिले 2 म्हणजेच वर्गमुळात 72. तुमच्या लक्षात आले असेल, 6 वर्गमुळात 2 किंवा 6 कर्णिस्थ 2 याची किंमत आली वर्गमुळात 72. आता आपण 5 कर्णिस्थ 5 ची किंमत काढू. 5 कर्णिस्थ 5 बरोबर वर्गमुळात, हा 5 वर्गमुळात गेल्यानंतर त्याचा वर्ग होईल, 5चा वर्ग गुणिले हा पहिला 5, 5चा वर्ग 25 आणि गुणिले 5, 25 5 125. पहा, तुमच्या लक्षात आले असेल, दोन्हीही करणींची कोटी समान आहे, 2 आहे. वर्गमुळात 72 आणि वर्गमुळात 125.
यापैकी या दोन्हीही पूर्णवर्ग संख्या नाहीत, परंतु 125चे वर्गमूळ 72च्या वर्गमुळापेक्षा नक्कीच जास्त असेल. म्हणजेच वर्गमुळात 72 ही संख्या वर्गमुळात 125 या संख्येपेक्षा लहान आहे. याचाच अर्थ 6 वर्गमुळात 2 किंवा 6 कर्णिस्थ 2 ही संख्या 5 कर्णिस्थ 5 या संख्येपेक्षा लहान आहे. ही झाली 2 कर्णींची तुलना. आता आपण दुसरे उदाहरण पाहू. 8 कर्णिस्थ 3 आणि कर्णिस्थ 192. आता या ठिकाणी काही करण्याची गरज नाही, पण 8 कर्णिस्थ 3 हे आपल्याला कसे लिहिता येतील? या ठिकाणी सुद्धा कर्णीची कोटी 2 आहे, म्हणजे 8 जर आपण वर्गमुळाच्या आत घेतले तर 8चा वर्ग होईल गुणिले 3. 8चा वर्ग 8 8 64 गुणिले 3, गुणाकार करा. 3 चोक 12, असे राहिले 1, 3 सख 18 आणि 1 19. किंमत आली कर्णिस्थ 192 आणि दुसरी संख्या ही तीच आहे कर्णिस्थ 192. याचाच अर्थ 8 कर्णिस्थ 3 आणि वर्गमुळात 192 किंवा कर्णिस्थ 192 या दोन संख्या समान आहेत. सजातीय करणींवरील क्रिया. सजातीय करणींवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या चारही क्रिया करता येतात. तर सर्वप्रथम आपण करणींची बेरीज पाहू. पहा, करणींची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करताना प्रथम करणीची कोटी आणि कर्णिस्थ संख्या पाहायची. या ठिकाणी कोटी 2 आहे आणि कर्णिस्थ संख्या 3 आहे. इथेही कोटी 2 आहे, कर्णिस्थ संख्या 3 आहे. म्हणजेच या उदाहरणामध्ये आपण वर्गमुळात 3 हे सामायिक घेऊ शकतो. मग कंसात काय राहील? या ठिकाणी 7 अधिक या ठिकाणी 29. 29 अधिक 7 36. 36 कर्णिस्थ 3 हे आले आपले उत्तर. अगदी अशीच प्रक्रिया आपण वजाबाकीसाठी करणार आहोत. फक्त बेरजेऐवजी वजाबाकी करावी लागेल. इथेही कर्णिस्थ 3 सामायिक निघतील. म्हणजे कंसात काय राहिले? या ठिकाणी 7 वजा या ठिकाणी 29. यामध्ये मोठी संख्या 29 आहे. 29मधून 7 वजा करावे लागतील, राहिले 22. आणि मोठ्या संख्येला चिन्ह ऋण आहे म्हणून ऋण 22 कर्णिस्थ 3. ही आली करणींची वजाबाकी. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आले असेल. तर याप्रमाणे आपल्याला करणींची बेरीज आणि वजाबाकी करता येते. पुढे करणीचा गुणाकार. कर्णिस्थ 7 गुणिले कर्णिस्थ 42. तर या दोन्ही संख्यांची कर्णिस्थ संख्या वेगळी असली तरी कोटी समान आहे. म्हणजेच आपल्या वर्गमुळाच्या नियमानुसार एकाच वर्गमुळात आपण या संख्यांचा गुणाकार करू शकतो. वर्गमुळात 7 गुणिले 42. करा गुणाकार. 7 दुणे 14, हातचा 1 राहिला. 7 चोक 28 अधिक 1 29. 294. पुढील उदाहरण करणींचा भागाकार. या ठिकाणी कर्णिस्थ संख्या भिन्न आहे पण करणीची कोटी समान आहे. त्यामुळे या ठिकाणीही आपण वर्गमुळाच्या भागाकाराच्या नियमानुसार 125 भागिले 5. 125ला 5ने भाग जातो. 5 दुणे 10, बाकी 2 राहिली. 5 5 25 आणि वर्गमुळात 25, तर 25चं वर्गमूळ आहे 5. हा झाला करणींचा भागाकार. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.